पांडुरंग महादेव गावडे वयाच्या अवघ्या 34व्या वर्षी दहशतवाद्यांच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देताना महाराष्ट्राच्या या सुपुत्राला वीर मरण आलं। पांडुरंग हे मूळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोलीचे। वीरपुत्राच्या सर्वोच्च बलिदानाची बातमी धडकली आणि संपूर्ण गावावर शोककळा पसरली। कुपवाड्यात जैश ए मोहम्मदच्या दहशतवाद्याशी तब्बल 9 तास चकमक सुरू होती। आपल्या जवानांनी 5 दहशतवाद्यांना यमसदनी पाठवलं, पण दहशतवाद्यांच्या फैरींचा सामना करताना एक गोळी पांडुरंग यांच्या चेहऱ्यावर लागली। जखमी पांडुरंग यांना श्रीनगरमधल्या रुग्णालयात दाखल केलं। रुग्णालयातूनच पांडुरंग यांनी घरातल्या प्रत्येकाची खुशाली विचारली, पण प्रकृती बिघडली आणि पांडुरंग यांचा तो शेवटचा फोन ठरला। काल दुपारी त्यांनी फोन केला होता की असं असं मुठभेड चालू आहे म्हणून, आणि तेवढंच सगळ्यांबरोबर बोलला आणि दुपारनंतर काय फोन केला नाही परत संध्याकाळी। तेव्हा रात्री आम्हाला फोन आला त्यांच्या सुलतान होता की असं असं त्याला झालं आहे आणि ICUमध्ये आहे। आणि त्याच्यानंतर आम्ही ट्राय केला तर फोन काय लागले नाही। सकाळी 9च्या आसपास फोन आला की शहीद झाला। पांडुरंग यांचा एक मुलगा अवघ्या 4 महिन्याचा असून दुसरा 5 वर्षाचा आहे, तर दोन्ही भाऊ देखील सैन्य दलात कार्यरत आहेत। मी सैन्यात असल्यामुळे माझा लहान भाऊ पण सैन्यात आहे, पण त्याला पण इच्छा झाली की मी पण सैन्यात जावं। त्याच्यामुळे तो पण आपल्या स्वेच्छेने सैन्यात गेला। तो आम्ही त्याच्यामुळे फोर्स वगैरे केला नव्हता। आम्ही दोघे फौजीत असल्यामुळे त्याला पण फौजमध्ये जायची इच्छा होती, म्हणून तो स्वतःहून इन्व्हॉल्व झाला। हिमालयाच्या रक्षणासाठी सह्याद्री नेहमीच धावून जातो। पांडुरंग यांच्या सर्वोच्च बलिदानानं हे पुन्हा एकदा सिद्ध केलंय। देशाच्या या वीरपुत्राला माझाचा सलाम। योगेश मानेसह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा।